मोनिका, ही न्यूज बाहेर नको पडायला हवी होती। हे सगळ्यांना कसं कळलं? अरे फॅमिली पैकी कोण सांगणार आहे मोनिका? फॅमिली मधलं कोणी या गोष्टीचा उल्लेखही करणार नाही आणि मुळात फॅमिली मॅटर आहे ना, ते बाहेर कसं पडेल? कोणी केलं हे सगळं? कुठल्या चॅनलवर आले हे? आपला रायव्हल चॅनल, राईट? दिव्यांकानेच हे सगळं केलंय ना? एवढ्या खालच्या थराला जाऊन तीच हे सगळं करू शकते। आय न्यू इट हे सगळं दिव्यांकाने केलंय। केदार दया काकांचा मुलगा आहे, ही गोष्ट अख्खा महाराष्ट्राला कळली आणि आता या गोष्टीचा दया काकांना खूप त्रास होणार आहे। काय करू? मोनिका प्लीज मला काहीतरी सुचव। मी पण कसं? आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ। अजिबात नाही। कौशिकी, अगं तुला कळतंय का ह्याचे काय परिणाम होणार आहेत? ते लोक माझ्या नवऱ्याच्या चारित्र्यावर बोट उचलतील आणि ते मला चालणार नाही। हा मुलगा खोटारडा आहे, तू ह्याच्यावर विश्वास ठेवू नकोस। अगं तू चूक करतेस कौशिकी, आपण स्वतःहून सगळ्यांना सांगायची काही गरज नाहीये। अगं तूच काय, मी सुद्धा सांगतोय ना की तो माझाच मुलगा आहे म्हणून। हे बघ पद्मिनी, मला माहिती तू खूप दुखावली गेली आहेस। अगं आत्ता हे सत्य नाकारून हाती काही लागणार नाहीये, मी खरं सांगतोय। हो, मग उद्या पत्रकार परिषदेत पत्रकार तुम्हाला हेच प्रश्न विचारणार आहेत की हा केदार तुमचा मुलगा आहे, ह्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? काय सांगणार आहात तुम्ही? काय उत्तर देणार आहात तुम्ही त्यांना? पण दया पप्पांना कोणाला उत्तर द्यायची काही गरजच नाहीये। आपण ह्याची डीएनए टेस्ट करून घेऊया ना। निशी, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? व्यवस्थित कळतंय मला तारिणी। तुला आणि केदारला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना? आणि जर खरंच केदार दया पप्पांचा मुलगा असेल तर टेस्ट करायला प्रॉब्लेम काय? हाँ एक्झॅक्टली, काय प्रॉब्लेम आहे? ही टेस्ट करूया आणि एकदा रिपोर्ट्स आले की मग कळेल की या माणसाचा खांडेकर फॅमिलीशी काहीही संबंध नाहीये। हो ना, हा रस्त्यावरचा मुलगा आपल्याला लुबाडायला आलाय की नाही हे सत्य तरी समोर येईल ना। मी कोणालाच लुबाडायला आलो नाहीये आणि मी आधी पण सांगितलंय, मला तुमची संपत्ती, तुमचं नाव यापैकी काहीच नकोय। कर ना डीएनए टेस्ट, प्रॉब्लेम काय? पैसे नाहीत का रे? टेन्शन येऊ नको, आम्ही देतो। तू एवढं काय घाबरतोय? मी घाबरत नाहीये। मग कर टेस्ट। एकदा कधी रिपोर्ट्स आले ना की त्या रिपोर्ट्स मध्ये तुझी लायकी पण येईल छापून, आणि ती एकदा तुला कळली ना की डायरेक्ट घराबाहेर। चल करशील टेस्ट? पण हे सगळ्याची काय गरज काय आहे? मी सांगतो ना तू माझा मुलगा आहे म्हणून। मी सांगतो एवढं पुरेसं नाहीये। नाहीये। हे बघा, तुमची तब्येत ठीक नव्हती तोपर्यंत ठीक होता हा इमोशनल ड्रामा। आता तुम्ही रिकवर झालेले आहात, ओके? सो प्लीज आता याचा गैरफायदा घेणं बंद करा। रेप्युटेशन, उद्या समजा हा खरंच प्रूव्ह झालं की हा मुलगा अनाथ आहे, हा बेवारस आहे, काय करणार आपण? कुठे तोंड दाखवणार आहोत? त्यामुळे टेस्ट होणार। आणि जर टेस्ट निगेटिव्ह आली तर? अगं तेच होणार आहे, निगेटिव्हच येणार आहे। आणि एकदा तसं झालं की मग मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स मध्ये पूर्ण मीडिया समोर त्याच्या तोंडाला काळा फासणार आहे। सगळ्या जगाला ओरडून सांगेन की तू फ्रॉड आहेस म्हणून। या घरातून कायमचा बाहेर जाशील। आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली तर? बोल ना। टेस्ट निगेटिव्ह आली तर काय करायचं हे ठरवलंस, पण टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर काय करायचं हे नाही ठरवलंस तू युवराज। मी सांगते, डीएनए टेस्ट जर पॉझिटिव्ह आली
तर केदारचं या घरातलं स्थान तू त्याला सन्मानाने देशील. तू त्याच्यासाठी पायघड्या घालशील आणि आनंदाने त्याला या घरात घेऊन येशील. चालेल? चॅलेंज करतेस. हो. तुला काय समजायचंय ते समज. आणि या वेळेला मीच जिंकणार. काय झालं युवराज? हा, आता तू घाबरलास का? चॅलेंज एक्सेप्टेड. नो वे. माझा युवी असं काहीही करणार नाहीये. या अनाथ मुलासाठी पायघड्या घालण्याची लायकी तरी आहे का त्याची? काय झालं निशी? तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाहीये का? कारण माझा केदारवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच तो DNA टेस्टला घाबरत नाहीये. घाबरतात हारणारे, जिंकणारे नाही. ठीक आहे, मग घाल ना पायघड्या त्याच्यासाठी. हे बघ, लहान भावानी मोठ्या भावासाठी पायघड्या घातल्या तर बिघडलं कुठे? कोणता भाऊ? कोणता मुलगा? हा, प्लीज प्लीज स्टॉप इट. प्लीज भांडू नका. ओके फाईन. सगळ्यांची इच्छा असेल तर आपण DNA टेस्ट करूया आणि त्याचा जो काही निकाल असेल तो उद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांसमोर सांगितलं जाईल.